महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. प्रवाशांनी अनुभवला मृत्यूचा थरार. 2 एसटी बस समोरासमोर आदळल्या. दोन्ही एसटी बसचे नुकसान, 5 प्रवाशी जखमी. कळवण नाशिक मार्गावर अहिवंतवाडी फाट्याजवळ 5 मार्च रोजी दुपारी सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास 2 एसटी बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून त्यांना तात्काळ वणी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे: मंगला नेहरू दाभाडे, वैशाली जनार्दन बागुल, उषा जनार्दन बागुल, राजेंद्र बाबू हिरे, निर्मला साहेबराव चव्हाण, मंगला सुरेश जाधव, वत्सला दौलत हिरे आणि विश्वास कृष्णा गायकवाड. मिळालेल्या माहितीनुसार जव्हार आगाराची MH14BT 3977 क्रमांकाची एसटी बस कळवणकडे येत होती. या बसचे चालक संतोष ढाकरे असून बसमध्ये सुमारे 64 प्रवाशी प्रवास करत होते. त्याचवेळी कळवण आगाराची MH14BT 2933 क्रमांकाची एसटी बस कळवणहून नाशिककडे जात होती. या बसचे चालक SN गवळी असून बसमध्ये सुमारे 64 प्रवाशी होते. अहिवंतवाडी फाट्याजवळ दोन्ही बसची अचानक समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेचा आवाज परिसरात घुमल्याने काही काळ प्रवाशांमध्ये घबराट पसरली. अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. स्थानिकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, तसेच वाहतूकही सुरळीत करण्यात आली. सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसून सर्व प्रवाशी सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान घटनेनंतर परिसरात काही काळ बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी सागर मेटकर, कळवण.